सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून 10 महिन्यांच्या मुलीची आईने हत्या केली. आरोपी महिलेनं स्वतः पोलिसांसमोर हजर होत कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा गळा आवळून खून करून तिला पाण्याच्या बादलीत बुडवलं. त्यानंतर तिने 6 वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 6 वर्षांच्या मुलीनं आईला विनवणी केली, आई मी चांगली शाळा शिकेन, मला मारू नकोस. त्यावेळी आईने मोठ्या मुलीला सोडलं आणि चिमुकल्या लेकराचा बळी घेतला. जन्मदात्या आईनेच मृत झालेल्या 10 महिन्यांच्या बाळाला खांद्यावर घेऊन शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीला ठार केलं, मला अटक करा. हे वाक्य ऐकून बार्शी शहर पोलीस स्टेशनमधील पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी ताबडतोब मुलीला बार्शी रुग्णालयात दाखल केलं असता 10 महिन्यांचं बाळ मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पूजा योगेश खुर्दामळे, वय 26, मूळ राहणार शिराढोण, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, सध्या राहणार शंभूराजे चौक, बार्शी, जिल्हा सोलापूर असे आरोपीचे नाव आहे. मोठ्या मुलीचं नाव तेजल योगेश खुर्दामुळे आणि मृत लहान मुलगी शक्ती वय 10 महिने असे पोलिसांनी नोंद केली आहे. शनिवारी सकाळी 9:30च्या सुमारास पूजा खुर्दामळे ही महिला तिच्या 2 मुलींसह बार्शी शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार कक्षात आली. तिने हातात घेतलेलं लहान मूल दाखवलं आणि मी माझी मुलगी शक्ती हिचा गळा दाबून पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून तिला जिवंत मारलं आहे. तुम्ही मला अटक करा, मला गोळ्या घालून मारा असं ती म्हणाली. ड्युटीवर असलेल्या पोलिसांना महिलेचं हे रूप पाहून जबर धक्का बसला. पूजा खुर्दामळे या महिलेची अधिक चौकशी पोलिसांनी केली असता मुलीस ठार मारण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले, मी माझ्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून मी स्वतः आणि माझ्या 2 मुलींना ठार मारण्याचं ठरवलं. त्यानंतर पोलिसांनी लगेच सदर महिला आणि तिच्या मुलीस खासगी वाहनानं बार्शीतील सरकारी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलगी शक्ती हिला तपासलं असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सांगितलं.